नमस्कार, मी नियती. शुगर टुडेच्या साप्ताहिक बातमीपत्रात आपले स्वागत आहे. चला तर मग पाहूया साखर उद्योग, इथेनॉल आणि बायोफ्युएल क्षेत्रातील मागच्या आठवड्यातील काही प्रमुख बातम्या. आणि यासोबतच पाहणार आहोत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुणे दौऱ्याबाबतचे 2 स्पेशल रिपोर्ट. साखर उद्योगाचे पॉवरहाऊसमध्ये रूपांतर आवश्यक. भारताला $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवायचे असेल तर कृषी क्षेत्राचा जीडीपीमधील वाटा 14% वरून 22% नेणे आवश्यक आहे. यासाठी शेतकरी आता केवळ अन्नदाता राहून चालणार नाही, तर त्याने ऊर्जादाता आणि इंधनदाता बनायला हवे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात केले. इतरांसाठी साखर गोड आहे, मात्र ती अनेक आव्हाने पेलणाऱ्या साखर उद्योगासाठी कडू झाली आहे, अशी खंतही गडकरी यांनी व्यक्त केली. यातून बाहेर पडण्यासाठी साखर उद्योगाने उपपदार्थ आणि इंधनाकडे मोठ्या प्रमाणावर वळण्याची गरजही त्यांनी प्रतिपादित केली. विस्माच्या परिषदेत ते बोलत होते. साखर उद्योगासाठी दिल्लीतून मोठी गुड न्यूज. MSP वाढीच्या निर्णयाकडे आता संपूर्ण उद्योगाचे लक्ष लागले आहे. देशातील साखर उद्योगासाठी सर्वात महत्त्वाची घडामोड म्हणजे केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेली उच्चस्तरीय बैठक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने साखरेचा किमान विक्री दर अर्थात MSP वाढवण्याची मागणी केली. सध्या साखरेचा MSP 31 रुपये प्रति किलो आहे, मात्र उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्याने उद्योगाने दरवाढीची मागणी केली आहे. बैठकीनंतर अमित शहा यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचे फडणवीस यांनी सांगितले. पुढील काही दिवसांत केंद्र सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे साखर कारखान्यांना आर्थिक दिलासा मिळू शकतो. साखर उद्योगातील दुसरी मोठी बातमी म्हणजे इथेनॉल उत्पादनासाठी अतिरिक्त कोटा देण्याबाबत केंद्र सरकारने सकारात्मक संकेत दिले आहेत. साखर कारखान्यांनी इथेनॉल उत्पादन वाढवण्यासाठी अधिक परवानगी आणि दीर्घकालीन धोरणाची मागणी केली होती. भारताची पहिली E100 फ्लेक्स फ्युएल कार 5 जूनला. देशात हरित इंधन क्रांतीला गती देणारी मोठी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. मारुती सुझुकी 5 जून रोजी 100% इथेनॉलवर चालणारी भारतातील पहिली मास मार्केट फ्लेक्स फ्युएल कार सादर करणार आहे. ही कार E100 इंधनावर चालू शकणार असून पेट्रोलवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. हिरो मोटोकॉर्पची इथेनॉल बाईक. इथेनॉल वाहन क्षेत्रात दुचाकी उद्योगानेही मोठी झेप घेतली आहे. हिरो मोटोकॉर्प 3 जून रोजी आपली पहिली फ्लेक्स फ्युएल मोटरसायकल लॉन्च करणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि हरदीप पुरी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. पर्यावरणपूरक वाहतूक आणि स्वदेशी इंधन वापर वाढवण्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्यास साखर उद्योगालाही मोठा फायदा होऊ शकतो. सहकारी साखर कारखान्यांसाठी नवा आधार. बहुराज्यीय सोसायटीमुळे उद्योगाला मिळणार नवे बळ. सहकारी साखर उद्योग अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार स्वतंत्र बहुराज्यीय सहकारी सोसायटी स्थापन करण्याच्या तयारीत आहे. या संस्थेमार्फत कारखान्यांना आर्थिक, तांत्रिक आणि व्यवस्थापन विषयक मदत मिळणार आहे. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात ही माहिती दिली. ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी हा महत्त्वाचा उपक्रम मानला जात आहे. महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर. साखर, इथेनॉल आणि हरित ऊर्जेत राज्याची मोठी झेप. महाराष्ट्राच्या 2025 ते 26 हंगामात ऊस गाळप, साखर उत्पादन आणि इथेनॉल निर्मितीत लक्षणीय वाढ झाली आहे. साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी पुण्यातील परिषदेत ही माहिती दिली. अनेक कारखाने आता इथेनॉल, कोजनरेशन आणि बायो एनर्जी क्षेत्रात विस्तार करत आहेत. यामुळे साखर उद्योगाचे आर्थिक मॉडेल वेगाने बदलताना दिसत आहे. शुगर कंट्रोल ऑर्डर 2026 तूर्तास मागे. साखर उद्योगासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ऊस नियंत्रण आदेश 2026 बाबत केंद्र सरकारने एक पाऊल मागे घेतले आहे. राज्य सरकारे आणि साखर उद्योगातील विविध भागधारकांकडून आलेल्या सूचना आणि फीडबॅकच्या आधारे सरकारने हा प्रस्तावित मसुदा तूर्तास मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे साखर उद्योग क्षेत्राने स्वागत केले आहे. नमस्कार मंडळी, मी आहे नियती. शुगर टुडेच्या बातमीपत्रात मी आपले स्वागत करते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकताच पुण्याचा दौरा केला.
राज क्लीन एनर्जीचे उद्घाटन केल्यानंतर त्यांनी विस्माच्या परिषदेत जोरदार भाषण केले. याचा थोडक्यात रिपोर्ट आता पाहूया. आज पुणे में विस्मा वेस्ट इंडियन शुगर मिल्स एसोसिएशन द्वारा आयोजित विस्मा शुगर एंड बायो एनर्जी कॉन्फ्रेंस में शामिल हुए और उन्होंने कॉन्फ्रेंस को संबोधित किया. राजस्थान के राज्यपाल श्री हरिभाऊ बागरे जी, महाराष्ट्र के सहकार मंत्री श्री बाबा साहेब पाटिल जी, श्री दिलीप वलसे पाटिल जी, विस्मा के चेयरमैन श्री बीबी थोम्बरे जी, शुगर कमिश्नर श्री संजय कोलते जी, सांसद श्री बजरंग सोनवणे जी तथा विस्मा के पदाधिकारी और अन्य गणमान्य लोग इस अवसर पर उपस्थित थे. कॉन्फ्रेंस के अपने संबोधन में श्री गडकरी जी ने कहा, आज आपल्या देशामध्ये आपण ज्याला विशेषतः आपलं जे फॉसिल फ्युएल आहे 23 लाख कोटी रुपये आपल्या देशाच्या बाहेर जात आहेत. 23 लाख कोटी. आणि हेच पैसे जर भारतीय अर्थव्यवस्थेत आपल्या ग्रामीण शेतकऱ्याच्या खिशात गेले तर गावातली गरिबी, भूकमरी आणि बेरोजगारी दूर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून हे जे चक्र आहे हे पुन्हा एकदा विरोधी दिशेने पलटवण्याची गरज आहे. स्मार्ट शहर तर आवश्यकच आहे, पण स्मार्ट विलेज त्यापेक्षा जास्त आवश्यक आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांकरता आव्हान आहे आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कोणतं क्षेत्र असेल तर ऊसाचं आहे. साखर कारखान्यांची स्थिती आणि साखर लोकांना जरी गोड लागत असली तरी कारखानदारांना मात्र फार कडू लागते. साखर कारखाना काढला का आपोआप डायबिटीज होतो. मी गमतीने म्हणतो नेहमी की जो मागच्या जन्मी पाप करतो तो एक तर साखर कारखाना काढतो, नाही तर पेपर काढतो, वर्तमानपत्र काढतो. म्हणून याच्यातून मार्ग निघू शकतो आणि तो मार्ग काढण्याकरता पहिल्यांदी तुम्ही योग्य दिशेने विचार केला ते म्हणजे शुगर बरोबर बायो एनर्जी कॉन्फ्रेंस आज आहे. महाराष्ट्र में शुगर इंडस्ट्री ने ग्रामीण अर्थव्यवस्था को बहुत मजबूती दी है. शुगर फैक्ट्रियों ने बड़ी संख्या में रोजगार निर्माण किए हैं और गांवों के विकास को गति दी है. हमारे देश में अब पेट्रोल और डीजल जैसे फ्यूल के विकल्प के तौर पर बायोफ्यूल का इस्तेमाल बढ़ रहा है. इसलिए शुगर इंडस्ट्री अब धीरे धीरे एक एनर्जी इंडस्ट्री के तौर पर उभर रही है. चीनी के साथ साथ अब शुगर फैक्ट्रियों से इथेनॉल, बिजली, बायो सीएनजी, ग्रीन हाइड्रोजन जैसे वैकल्पिक फ्यूल भी बन रहे हैं. इसलिए देश का किसान अब अन्नदाता के साथ साथ ऊर्जादाता भी बन रहा है. सकाळच्या सत्रात गडकरी यांनी खंडाळा येथील राज क्लीन एनर्जी या नव्या प्रकल्पाचे उद्घाटन केले. त्याच दरम्यान शुगर टुडेचा हा रिपोर्ट. मला अतिशय आनंद आहे की अतिशय तरुण उत्साहित तरुणांनी आज रिस्क घेऊन एक अतिशय मोठा प्रकल्प निर्माण केला आणि आता ही त्यांची सुरुवात आहे. खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते एकदम सर्वसामान्य माणसाच्या समजण्याच्या पलीकडलं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज आपल्या देशामध्ये आपण जे फॉसिल फ्युएल एनर्जी इम्पोर्ट करतो आणि त्याची किंमत 23 लाख करोड रुपये आहे. आपल्या देशातला हा पैसा देशाच्या बाहेर जातो आणि आमच्या सगळ्यांचं स्वप्न आहे की हे 22 लाख करोड रुपये वाचले पाहिजे आणि हा पैसा या देशातल्या शेतकऱ्याच्या खिशात गेला पाहिजे ही आमची सगळ्यांची इच्छा आहे. मी या प्रकल्पाकरता मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि असेच प्रकल्प महाराष्ट्रात अनेक ठिकाणी निर्माण व्हावे आणि या महाराष्ट्रातल्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळावं आणि शेतकरी संपन्न व्हावा अशा प्रकारचं चित्र बदलावावं याकरता ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आता पाहूया काही स्थानिक बातम्या. सहकार, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉक्टर यशवंत कुलकर्णी यांना प्रतिष्ठेच्या रिअल अचिव्हर्स ऑफ महाराष्ट्र 2026 पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. पांडुरंग कारखान्याच्या स्थापनेपासून संस्थापक स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांची विचारधारा आणि सहकार चळवळीची परंपरा जपत कारखान्याने सातत्याने विकास साधला आहे.
चेअरमन प्रशांत परिचारक, संचालक मंडळ आणि सभासदांच्या सहकार्यामुळे कारखाना आर्थिकदृष्ट्या सक्षम संस्थांपैकी एक म्हणून पुढे येत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. रिअल अचिव्हर्स ऑफ द महाराष्ट्र या प्रतिष्ठित पुरस्काराने बाजीराव गुंडा सुतार यांनाही याच कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. श्री सुतार हे यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना लिमिटेड, रेठरे बुद्रुक, तालुका कराड, जिल्हा सातारा येथे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून कार्यरत असून सहकारी साखर कारखानादारी क्षेत्रातील त्यांचा सलग 39 वर्षांचा प्रदीर्घ व समृद्ध अनुभव आहे. आपल्या कारकिर्दीत त्यांनी साखर कारखान्यांचे संपूर्ण प्रशासकीय कामकाज अत्यंत प्रामाणिकपणे, पारदर्शकपणे व कार्यक्षमतेने हाताळले आहे. थकीत FRP वसुलीसाठी 6 साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत FRP रकमेच्या वसुलीसाठी साखर आयुक्तालयाने कठोर भूमिका घेतली आहे. 2025 ते 26 हंगामातील देयके न भरलेल्या 6 साखर कारखान्यांविरुद्ध महसूल वसुली प्रक्रिया सुरू करण्यात आली असून सुमारे 202 कोटी रुपयांच्या थकबाकीची वसुली करण्यासाठी जप्तीचे आदेश देण्यात आले आहेत. सोलापूर, धाराशिव, नाशिक, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कारखाने या कारवाईच्या कक्षेत आले आहेत. कुंडल येथील क्रांती अग्रणी डॉक्टर GD बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी जयप्रकाश तात्यासाहेब साळुंखे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवृत्तीशेठ शेरकर यांना अभिवादन. ओझर येथे स्वर्गीय निवृत्तीशेठ शेरकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कार्यक्रमात ग्रामीण विकास, सहकार आणि लोकसेवेतील त्यांच्या योगदानाला उजाळा देण्यात आला. विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी त्यांनी दिलेले योगदान आजही प्रेरणादायी असल्याचे मान्यवरांनी सांगितले. कार्यक्रमात गाव पातळीवरील नेतृत्व, आदर्श सरपंचांची भूमिका, स्वच्छता, शिक्षण आणि सामाजिक बांधिलकी यावरही चर्चा झाली. शुगर टुडेच्या यूट्यूब चॅनलला आवर्जून लाईक आणि फॉलो करा आणि पाहत रहा साखर व सहकार क्षेत्रातील घडामोडी. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटलाही भेट द्या.